तर मित्रांनो मी मंदिरात पोचलेलो आहे। तर चला आता मंदिरात जाऊन बघू आणि बाप्पाचे दर्शन घेऊ। मित्रांनो हे आहेत नाईक काका। तर आता यांच्याकडे काय काय वस्तू भेटतात ते आपण बघू आणि त्यांच्या काय किमती आहेत ते बघू। तर चला दादरला आल्यावर आता नाईक काकांच्या शॉपचं शूटिंग केल्यानंतर ते समोरच सदऱ्याचं दुकान आहे। तर या सदऱ्याच्या दुकानात काय काय भेटतं ते आता आपण बघू। तर चला। नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे आज दादरला। तर मकर संक्रांत जवळ येते आहे, तर मी आलो आहे दादर मार्केटला। तर आता पहिलं मी सिद्धिविनायक मंदिरात जाणार आहे। तिथून मी नाईक काकांचं शॉप आहे तिकडे जाणार आहे। तर आज मकर संक्रांत जवळ येते, तर नाईक काकांच्या शॉपवर भरपूर काही वस्तू भेटतात। तर त्या काय काय भेटतात त्या बघणार आहे। तर पहिला मी जाणार सिद्धिविनायक मंदिरात आणि मंदिरातून मग आपण जाऊ नाईक काकांच्या शॉपवर। तर चला। तर मी मंदिरात जायला टॅक्सी पकडलेली आहे आता। तर येतो आता आपण सिद्धिविनायक मंदिरात। तर मित्रांनो मी मंदिरात पोचलेलो आहे। तर चला आता मंदिरात जाऊन बघू आणि बाप्पाचे दर्शन घेऊ। मी आता सिद्धिविनायकच्या मुखदर्शनाला उभा आहे। तर बाप्पाचं दर्शन झाल्यावर आपण नाईक काकांच्या शॉपवर भेटू। तर चला। मित्रांनो माझं सिद्धिविनायक दर्शन झालेलं आहे। ॲक्च्युली मी मुखदर्शनच घेतलं, कारण का तुम्ही बघत असाल मंदिराच्या आता दर्शनाची लाईन आहे किती मोठी आहे बघा। तर त्याच्यामुळे मी मुखदर्शन घेतलं। तर आता आपण जाऊ नाईक काकांच्या स्टॉलवर। तिकडे मकर संक्रांतीच्या वाहनाचं काय काय भेटतं सामान ते बघू, त्याची किंमत त्याचे प्राइजेस बघू, किमती बघू। तर चला आपण जाऊ आता नाईक काकांच्या स्टॉलवर। मित्रांनो मी आलो आहे नाईक काकांच्या स्टॉलच्या इकडे। तर माझ्या मागे जो स्टॉल लागला आहे तो नाईक काकांचा आहे। तर हा स्टॉल कुठे आहे तो तुम्हाला मी आता दाखवतो। तर जो माझ्या मागे जो स्टॉल लागला आहे बघा, हा जो स्टॉल लागला आहे तो नाईक काकांचा आहे। तर तो स्टॉल कुठे आहे तो मी तुम्हाला दाखवतो आता। तर मित्रांनो या स्टॉलच्या मागेच आहे प्लाझा सिनेमा आहे। त्या प्लाझा सिनेमाच्या जरा पुढे आल्यावर हा स्टॉल तुम्हाला दिसून येईल। आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक आहे त्याच्या अगदी समोरचा स्टॉल लागतो। तर चला या स्टॉलवर काय काय भेटतं ते आपण बघू। हे आहेत नाईक काका। तर आता यांच्याकडे काय काय वस्तू भेटतात ते आपण बघू आणि त्यांच्या काय किमती आहेत ते बघू। तर चला। वॉशिंग मशीन बॉल 50ला 5 आहे। ओके, वॉशिंग मशीन बॉल आहेत का हे? ओके, 50ला 5। आईस रोलर आहे। आईस रोलर, ओके। चेहऱ्याला लावायचं। हां, ते झाल्यानंतर पुढे वॉशिंग मशीन फिल्टर। ओके, वॉशिंग मशीन फिल्टर म्हणजे याच्याने काय कपडे हे होतात का मस्त तो ह्याच्या अडकून बसतो? धागे बिगे असेल त्याचा सर्व अडकून बसतात। ओके, फोल्डर तुझा हात धुवायला। ओके, सेल्फी स्टिक टाईप। आणि रुपये 50। किती? 50? हां, बॅक क्लिप 50। ओके, म्हणजे पिशव्याची जी हवा लावू नये म्हणून ब्लॅक क्लिप आहेत का? ओके। हे आपला टूथब्रश ठेवायचं। हे कसं आहे टूथब्रश ठेवायचं? 50 रुपये आणि सिंगल 20 रुपये। हे 50 रुपये आणि सिंगल 20 रुपये। ओके, झालं। पीठ मळायचं। ओके, पीठ मळायला म्हणजे ह्याच्याने पीठ मळू शकतो आपण। ओके, हा काय अच्छा ह्या वस्तू एकत्र घेतला तर तुम्ही आता डिस्काउंट देता ना? थोडाफार डिस्काउंट देऊ। ओके 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 अधिक नाही। ओके। अजून काय काय काका तुमच्याकडे? काय आहे? केस धुवायचं। ओके, भांडी घासायचं। 50ला 5 आहे। हे भांडी घासायचं, हे 50ला 5। ओके, केस धुवायचं 100 रुपये। 100 रुपये। आणि काय आहे? डिशवॉशर। ओके, भांडी घासायचं डिशवॉशर। ओके, 50 रुपये। 50 रुपये काय? ओके, 50 रुपये म्हणजे याच्यामध्ये काय लिक्विड टाकायचं वरती? टाकून भांडी घासायचं। ओके ओके ओके। 10 रुपये एक आहे बरणी। ही बरणी म्हणजे तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी ठेवू शकतो याच्यामध्ये।
ओके स्काच भाषा तर 50 रुपये. काय आहे? स्काच भाषा केस ओके केस धुवायचा. ओके 50 रुपये छोटावाला. हां साबणा आहे कपडे धुवायला. कपडे धुवायचा ब्रश आहे हा. विंडो ग्रिल सायडिंग. काय? विंडो ग्रिल सायडिंग साबणा. ओके विंडो ग्रिल सायडिंग हे किती आहे काका? 50 रुपये. ओके हां 2 प्रकार आहेत ते. आपण 50 रुपये. हे ग्रिल साफ करायला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं का काका? ओके पाण्यात थोडं हे 100 रुपये. आणि हे काय आहे? नळाचा फिल्टर आहे. हे नळाचं फिल्टर आहे म्हणजे हे काय हे होतं का स्प्रेड लांब खेचलं जातं का लांब कसं हे? 100 आणि हा लांब होतो तो 50 रुपये. 100 रुपये. कसं ओपन कसं करता? वरती खेचायचं आहे का? आता वरती घ्यायचं. ओके म्हणजे तुम्ही आपण बाहेरचं फिरू शकतो. पाहिजेसारखा फिरलो तर हा ओके तो वेगळा आहे का? हां हा 50 रुपये. हा तुम्ही कसंही फिरू शकता. ओके 50 रुपये. 50 रुपये. ओके आता हे झालं ना. हां स्टॉ आहे लाकडी फणी आहे. ओके लाकडी फणी. लाकडी फणी किती? हां हे पायाचं आहे ते. हे पायाचं काय आहे? पाय पाय फाटतात तिथे मालिश करा. मॉलिश करायला पाय पाडतात तिकडे. ओके ओके बॅक वाईट आहे चेहरा फुलायला. ओके 30 पीस आहे ते. 50 रुपये 30 पीस आहे. 50ला 30 पीस. काय आहे हे? बॅक वाईट. बॅक बॅग. ओके तेलाचं मालिश करायला. ओके तेलाचं मालिश करण्यासाठी हे काय आहे? म्हणजे तेल याचं तेल टाकायचं का? इथे तेल टाकायचं आणि इथे मालिश करायचं. ओके ओके हे कसं आहे काका? 100 रुपये. ओके 100 रुपये का? हो ओके त्यावेळेला आता हे खडा मसाला. हा बघा खडा मसाला म्हणजे काय काका? गिऱ्हाईक भरपूर आहे. हां 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 गिऱ्हाईक भरपूर आहे. हां 100 आहे. 50 रुपये. खडा मसाला. ओके हे फोडणी देण्यासाठी का खडा मसाल्याची? म्हणजे याच्यात ठेवायचं आणि आपण त्याला हे करायचं. ओके स्पोक करण्यासाठी म्हणजे. आता फॅन आहे. हां बोल. हे काय आहे? आंघोळ करायचं आहे. दात ब्रश आहे. ओके दात ब्रश. हा कसा आहे? 100 आहे. आणि हे काय म्हणतात ते मोदक बनवायचे. मोदक बनवायची मशीन. ओके ही कशी काका? 50 रुपये. 50 रुपये. मित्रांनो ही मोदक बनवायची मशीन आहे. ही 50 रुपयाला आहे. आंघोळ करायचं आहे. 100 आणि 50. हे काय आहे? ओके आंघोळीचा ब्रश 50 रुपये. 50 रुपयाला. तर मित्रांनो असे भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत. तर तुम्ही कधी नाईक काकांच्या इकडे आलात तर ह्या शॉपवर ह्या स्टँडर्ड चार्जरच्या समोरच हे शॉप आहे आणि प्लाझाच्या अगदी समोर. म्हणजे तर नक्की या नाईक काकांचं शॉपमधून वस्तू घ्या आणि त्यांच्या स्टॉलमध्ये भरपूर काही व्हरायटी आहेत. आज जरा गर्दी पण आहे त्यांच्याकडे तर दाखवायला हे पण नाही टाईम नाही त्यांच्याकडे पण आहे. तर तुम्ही नक्की या व्हरायटी बघत राहा. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत तर नक्की या शॉपवर या. वॉशिंग मशीन कर 100. तर घेतलंय का कोणी? चला कोणी घेतलंय काय? दादरला आल्यावर आता नाईक काकांच्या शॉपचं शूटिंग केल्याच्यानंतर ते समोरच सदऱ्याचं दुकान आहे. तर या सदऱ्याच्या दुकानात काय काय भेटतं ते आता आपण बघू. तर चला. तर काय काय तुमच्याकडे भाऊ जरा सांगाल आम्हाला? अशा हळदीचे कुर्ते. हळदीचे कुर्ते. ओके हळदीचे कुर्ते लहान पोरांचे सेट. हां पायजमा कुर्ते. पायजमा लहान मुलांचे 1 वर्षापासून ते 15 वर्ष. किती? 1 वर्षापासून ते 15 वर्ष. वर्षापर्यंत. हां आणि हे खादीचे रेग्युलर हाफ सदरे. हां हाफ स्लीव्स विकतो ना आपण. हां हे लहान पोरांचे सॅम्पल आहेत. हे बोटांचे पॅटर्न आहेत सगळे. ओके तर प्राईस सांगाल का मला याची काय काय? 350 आहे. हां. 1200 पर्यंत. 350 ते 1200 पर्यंत आहेत. आणि लॉटमध्ये हळदीचे पीस आहे ते 200. ओके काय 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 हे काय आहे म्हणजे हे हळदीसाठी आहे का? हळदीसाठी. आणि हे लहान मुलांचे आहेत सगळे. लहान पोरांचे पीस. हे हाफ सदरे रेग्युलर. ओके आणि हे बघ फेस्टिवलमध्ये कलर बघ. हे सगळे 650चा रेंज. हे फॅन्सीमध्ये आहेत का? हे यांचे काय कशी 650 स्टार्टिंग आहे का? 650 स्टार्टिंग. हे पॅटर्न लावलेलं आहे. तर मित्रांनो हे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न लावलेले आहेत. तर तुम्ही हे नाईक काकांच्या शॉपच्या जरा बाजूला आलात ना तर या शॉपला पण नक्की भेट द्या. तर तुम्हाला आता कुठे काय फंक्शन असेल काय असेल लग्न असेल तर यांच्याकडून तुम्ही वेगळ्या प्रकारे शॉपिंग करू शकता. मी दुकानाचे ओनर दाखवतो तुम्हाला कोण आहेत ते. आता सदरे बघितलात ना वेगवेगळ्या प्रकारचे. हे दुकानाचे ओनर आहेत. नाव काय साहेब तुमचं? समाधान साहेब आहे ते. तर प्लाझा टॉकीजच्या मागे जर तुम्ही आलात समोरच स्टँडर्ड चार्जरच्या बँकेच्या समोर जर आलात ना तर हे समाधान आहे साहेब. त्यांच्याकडून हे कुर्त्यांचे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. तर तुम्ही नक्की घ्या. जे तुम्ही शॉपमध्ये घेता त्याच्यापेक्षा नक्कीच तुम्हाला हे रिजनेबल प्राईसमध्ये मिळतील. तर नक्की यांच्याकडून शॉपिंग करा. तर चला धन्यवाद. तुम्ही तुमच्या शॉपबद्दल आम्हाला माहिती दिली.
तर आमच्या चॅनलवर काकांचं शॉप दाखवलं आहे मी, तर या शॉपला नक्की भेट द्या. तर काकांचा चांगला बिझनेस झाला पाहिजे, तर काय शॉपला नक्की भेट द्या आणि आमच्या चॅनलसुद्धा बघत राहा. तर चला बाय. गणपती बाप्पा मोरया.